अशा तपतपत्या गरमीमध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी बनवा असे ताकातले वडे। हे वडे इतके टेस्टी आणि चटपटीत होतात ना, घरातल्या प्रत्येकालाच हे वडे नक्की आवडतील। तर हे वडे करण्यासाठी मी अर्धा कप अख्खे उडीद म्हणजेच पांढरे उडीद भिजत घातले होते आणि त्यामध्ये 1 चमचा मुगाची डाळ घातली होती। जर तुमच्याकडे उडदाची डाळ असेल ना तर ती सुद्धा इथे वापरली तरी चालेल। डाळ एकदा स्वच्छ धुवायची आणि त्यानंतर 2 ते 3 तास ही डाळ पाण्यामध्ये भिजत घालायची। आता डाळ बघा पूर्णपणे भिजलेली आहे, म्हणजे अर्धा कपच मी उडीद घेतले होते, त्याचे भिजून बघा भरपूर झालेले आहेत। आता हे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि पाण्याचा वापर न करता ही डाळ आपल्याला पूर्ण वाटून घ्यायची, एकदम बारीक वाटून घ्यायची आणि गरज वाटेल ना तरच अगदी 1 ते 2 चमचाच पाणी यामध्ये वापरायचं आहे। बघू शकता वाटून घेतलेलं आहे मी आणि कन्सिस्टन्सी बघा अजिबात पातळ नाही आहे, मिश्रण असं जाडसरच असलं पाहिजे, एकदम बारीक मी वाटून घेतलेलं आहे। आता ही जी पेस्ट आहे ती आपल्याला फेटून घ्यायची आहे, मिश्रण चांगलं हलकं होईपर्यंत हे फेटून घ्यायचं आहे। एक 5 ते 10 मिनटं हे चांगलं फेटून घ्यायचं, हाताने सुद्धा आपण हे करू शकतो। आता हे पीठ आपलं वडे तळण्यासाठी तयार आहे की नाही हे कसं चेक करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेनच। जसं जसं आपण हे फेटतोय ना याचा रंग आधीपेक्षा थोडासा लाईट झालेला आहे आणि मिश्रण आता बऱ्यापैकी हलकं झालेलं आहे। आता हे चेक करूयात। तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चमचा डिप करून 1 चमचाभर मिश्रण वाटीमध्ये घालायचं आहे। हे पाण्यावर तरंगलं म्हणजेच आपलं मिश्रण आता तयार झालं आहे आणि एकदम हलकं झालेलं आहे। आता पुढे याला फेटायची काही गरज नाही, यामध्ये काही थोडेसे मसाले घालून मिक्स करायचे फक्त। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि अगदी पाव चमचा काळी मिरीची पावडर घालायची। त्यानंतर यामध्ये मिरची चिरून घालायची। मी एकच मिरची घेतली आणि बघा एकदम बारीक चिरून घेतलेली आहे। मिरची एकदम बारीक पातळ चिरून घेतल्यामुळे ना ती या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होईल आणि जेव्हा आपण वडे तेलात तळायला सोडू ना तेव्हा ते इझिली आपण सोडू शकतो, एखादी मिरची वगैरे हातात आपल्या येणार नाही। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झालं की आता वडे तळून घ्यायचे। आता तळण्यासाठी एका पॅनमध्ये तेल काढून ते तेल गरम करून घ्यायचं आहे आणि ते गरम झालं आहे की नाही ते चेक करण्यासाठी सुरुवातीला छोटासा गोळा टाकून बघायचा। सुरुवातीला म्हणजे जेव्हा आपण फर्स्ट बॅच करतो ना तेव्हा तेल अगदी एवढं व्यवस्थित तापलं नसतं, त्यामुळे वडे तळायला पहिल्या बॅचला थोडासा वेळ लागू शकतो। आणि असे हाताने बघा कुचून कुचून छोटे छोटे वडे टाकून घ्यायचे। सुरुवातीचे माझे मी चमच्याने टाकले होते त्यामुळे ते वडे फार मोठे झाले आहेत, पण जेव्हा हाताने टाकल्यावर अगदी आपल्याला हवी आहे त्या साईजमध्ये आपण ते टाकू शकतो। पॅनमध्ये पुरतील तितके वडे मी आता टाकून घेतलेत आणि चमच्याने थोडं थोडंसं तेल घालत वडे पलटून दोन्ही बाजूने चांगले तळून घ्यायचे। वडे बघा आपले आता तळून झालेत, यापेक्षा जास्त करपवायचे नाही आहेत। आता हे काढून घेतलेत मी। आता उरलेल्या पिठाचे सुद्धा वडे तेलात सोडून घेते मी। आता सेकंड बॅचला बघा तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे, त्यामुळे इथून पुढे वडे अगदी व्यवस्थित तळले जातील आणि साईज बघा आधीपेक्षा मी अजून थोडेसे छोटे छोटे करते आहे। जसे जसे ते तळले जातात बघा ते व्यवस्थित फुलतात आणि गोल होतात। अशाच प्रकारे सगळे वडे तळून घ्यायचेत आपल्याला। हे वडे तळल्यावर अजिबात तेलकट होत नाहीत, एकदम व्यवस्थित तळले जातात। वडे आता माझे सगळे तळून झालेत, ते मी बाजूला काढून घेतलेत। आता ताक करून घेऊयात।
आपल्याला ताक जेवढं हवं असेल तेवढं आपण करू शकतो. अंदाजेच मी दही घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. ताक एकदम पातळ करायचं आपल्याला, दाटसर ताक नाही करायचं. आणि त्यामध्ये फक्त चवीप्रमाणे मीठ घालून रवीने घुसळून ताक बनवून घ्यायचं. ताक तयार झालं की लगेचच यामध्ये आपण जे वडे तळले होते ते घालायचे आणि एक 5 ते 6 मिनटं या ताकात असेच भिजू घालायचे, म्हणजे हे वडे या ताकामध्ये भिजले जातील आणि सॉफ्ट होतील. आता या वड्यावर फक्त आपल्याला एक फोडणी द्यायची, फोडणी करून घेऊयात. तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचे. जिरे सुद्धा चांगले फुलले आहेत बघा. आता यामध्ये घालूया थोडासा कढीपत्ता आणि फक्त 2 सुकलेल्या लाल मिरच्या यामध्ये मी वापरते आणि अगदी जराशी हिंग, पाव चमचा हिंग मी यामध्ये घालते. आपली फोडणी तयार आहे. गॅस बंद करूया आणि ही फोडणी आता आपण जे वडे भिजत घातले होते त्यावर घालायची. ही फोडणी फक्त एकदा मिक्स करायची चमच्याने आणि आपले ताकातले वडे तयार. अशाच प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने एकदम चविष्ट असे ताकातले वडे तयार आहेत. घरात लहान मुलं असतील ना तर त्यांना नक्की ही रेसिपी एकदा तरी करून द्या आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.